विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमे डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आजचा जो आपला विषय आहे तो पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे. कारण की मी सुरुवातीपासून जेव्हापासून तुम्ही फॉर्म भरणार आहात ते शेवटपर्यंत जेव्हा तुमची निवड यादी लागणार आहे, म्हणजे पूर्णपणे प्रोसेसची तुम्हाला पूर्णपणे खडामखडा माहिती जे आपल्या चॅनलवर येत असते, त्याच्यामुळे तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की तुम्हाला एकदम उपयुक्त पडणार आहे. कारण या आपण ज्या गोष्टी सांगत आहोत ते एकदम फायदेशीर आहेत. याच्यामध्ये कुणाचंही नुकसान होत नाही आणि कुणाचाही फायदा होत नाही हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ असतो ती गोष्ट आपण बघायची नाही, पण ज्या गोष्टीमध्ये आपल्याला स्वतःचा स्वार्थ आहे, कारण की इतराचा स्वार्थ साधण्यासाठी आपण झटत राहण्यापेक्षा स्वतःचा स्वार्थ ज्या गोष्टीमध्ये आहे ती गोष्ट आपण बघत राहिली तर 100% आपला फायदा होतो. हे देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आता मी पोलीस भरतीची माहिती सांगत आहे, तर बरेच जण आपल्याला निगेटिव्ह कमेंट देखील करत आहेत. पण असल्या निगेटिव्ह कमेंटला आपण लक्ष न देता जे आपण आपल्या सातत्य आपल्या ज्या कामावर जर आपण फोकस करत राहिलो तर आपण 100% ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं काहीतरी चमकू शकतो. हे देखील तुम्हाला सांगण्याचं उदाहरण असं आहे की जर तुम्ही पोलीस भरती तयारी करत असाल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला बळी न पडता, म्हणजे कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीचा विचार न करता 100% जर ह्या गोष्टीवर तुम्ही लढत राहिला तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये कामयाबी होणार, म्हणजे तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये यश मिळणार. हे देखील तुम्हाला सांगून ठेवतो. आता विषय जो आहे तो पोलीस भरती संदर्भात आजच एक नवीन माहिती आलेली आहे, हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आपल्याला माहिती आहे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत. आता बऱ्याच ठिकाणी निवडणुका आहे म्हणल्यावर पूर्णपणे पोलीस बंदोबस्तला कामही लागतो. आता हे आपल्या सर्वांना माहीत आहे. कारण की निवडणुका म्हणल्यावर कशा प्रकारे प्रचार आचारसंहिता संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये घडून येतात. तर आपल्याला माहित आहे की सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो पोलीस भरती 15 सप्टेंबरला होणार की नाही. आता बरेच जण विचारत आहेत की सर आता ऑक्टोबरमध्ये निवडणूक आलेली आहेत, आचारसंहिता लागू होणार, मग पोलीस भरती होणार की नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता सरकारनं जर 15 सप्टेंबर तारीख आपल्याला दिलेली आहे पोलीस भरतीसाठी, तर ह्याच्यामध्ये वाढ होणार का आणि किंवा होणार की नाही तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आपल्याला मित्रांनो बघायचं आहे, तर कुठल्याही गोष्टी आपण जर एखाद्या गोष्टी तयारी करतोय, आता आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे लग्न तर लागणार आहे, नवरदेव तयार आहे, पण वराड कधी येणार ही जर आपण वाट बघत बसाल तर पूर्णपणे लग्न लागून लोक जीवन निघून जातात, अशा प्रकारे गोष्टी होतात. तर तुम्हाला सांगत आहे तर भरतीची जाहिरात कधी येणार ह्या एकाच गोष्टीवर बरेच विद्यार्थी लक्ष ठेवून आहेत. आता ह्या भरतीची जाहिरात कधी येणार, भरतीची जाहिरात कधी येणार. पण मित्रांनो, मी तुम्हाला सांगताय भरतीची जाहिरात येण्याआधी आपल्याला त्याच्या आधी पूर्णपणे तयारी करावी लागते. ही कशाची तयारी असते तर सर्वात आधी लेखीची तयारी करावी लागते, ग्राउंडची तयारी करावी लागते. आता आपल्याला माहित आहे की लग्न तर टायमिंगवर लागणार आहे, पण वराडाची वाट बघण्याचा अर्थ नाही. कारण की जेव्हा आपल्याला वराड टायमिंगला इथं येणारच आहे, फक्त आपण त्याच गोष्टीमुळे आपण मागे राहतात मित्रांनो. तुम्ही फक्त जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार, जाहिरात कधी येणार ह्याच गोष्टीवर तुम्ही घेऊन बसता आणि भरतीची तयारी तिथंच थांबवता. हे देखील तुम्हाला सांगतोय. तर अशा न करता तुम्हाला जर 100% पोलीस भरतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर 100% तुम्हाला ह्याच्यामध्ये उतरवून योगदान द्यावेच लागेल. तर आता कशा प्रकारे योगदान द्यावे लागेल, तर आता आपल्याला मी तुम्हाला सांगितलं जाहिरात कधी येणार, तर आता सरकारनं आपल्याला तारखा दिलेल्या आहेत, पूर्णपणे मुहूर्त ठरलेला आहे. पण आता ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का नाही हे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लवकरच कळेल. पण माझ्या अंदाजाने ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. पोलीस भरती जी आहे ती टायमिंगवरच होणार आहे, फक्त आपण तयारी करणे गरजेची आहे, सुरुवात करणे गरजेची आहे. तर आता बरेच जण म्हणतायत की सर जाहिरात कधी येणार, हे देखील बऱ्याचांचा विषय आहे. त्यांना ज्या गोष्टी ज्यांना पटतात ते करतात, पण आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. जाहिरातीची वाट बघत बसण्यापेक्षा जाहिरात कधी येईल आणि कधी निघून जाईल हे देखील आपल्याला कळणार नाही. त्यामुळे फक्त आपली तयारी जी मागे राहू नये त्याच्यामुळे तुम्हाला सांगताय. तर तयारी करायची असेल तर तुम्ही 100% योगदान देऊन करा, तर तुम्हाला 100% जाहिरातीची गरज नाही. कारण की तुम्हाला जर तुम्ही परफेक्ट जर असाल कुठल्याही गोष्टीमध्ये, जर तुम्ही तयारी करून बसला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीचा विचार करणं डोक्यात देखील येणार नाही की जाहिरात कधी येईल. तर आपण कधीही जाहिरात येईल तेव्हा तुमचं सिलेक्शन झालं असणार हे देखील तुम्ही फिक्स करून ठेवा. म्हणजे लेखीची तयारी करा, ग्राउंडची तयारी करा, पूर्णपणे तयारी करा. 15 सप्टेंबरपासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वेग झालेला आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. कारण की आपला पश्चिम महाराष्ट्र जरी असला आणि कोकण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळेच पोलीस भरती जी आहे ती लांबणीवर पडली होती. हे एक मुख्य कारण आहे. आणि बरेच जण म्हणतात की सर पाठीमागचं काय कारण होतं पोलीस भरती लांबण्यासाठी, तर हे देखील निसर्गराज्याचं तुम्हाला सांगत आहे की कशा मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. आणि आज आज
कशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, मान्सून दाखल झालेला आहे आणि अवकाळी देखील कशा प्रकारे झालेला आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि ह्याच्यामुळेच भरती प्रक्रिया जी तेव्हा सप्टेंबर महिन्यामध्ये नेली होती आणि ह्याच नंतर आता निवडणुका देखील तोंडावर येऊन बसलेला आहे. तर आता ह्या निवडणुकाचा आपला काही संबंध नाही. जेव्हा भरती होणार ती होणारच आहे, ह्याच्यामध्ये काही एवढा विषय नाही. त्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आता आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे मित्रांनो, हे देखील जॉईन करून घ्या. कारण की तुम्हाला एकदम महत्त्वाची माहिती आणि पूर्णपणे व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा. संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्याला तुम्ही एकदा चेक करा आणि जॉईन करून घ्या. कारण की तुम्हाला पूर्णपणे माहिती प्रॉपर माहिती सांगणार आहे. जर तुम्हाला आतून वाटत असेल की आपण कुणाला तर सपोर्ट केला पाहिजे, तर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जर जीवनामध्ये जर तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर देव तुम्हाला कितीपट चांगलं गुण, त्याच्यामुळे तुम्हाला कितीपट चांगलं फायदे देखील त्याच्यामध्ये नकळत होत असतात, हे देखील तुम्ही लक्षात घ्या. कारण की तुम्ही जर आपलं आज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात बघण्यास वेग येईल आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही यश धारण करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.